तर हे जे सूप आहे ते मी गुळाचं बनवलेलं आहे. गुळसुद्धा पौष्टिक आणि हुलग्याचं पीठसुद्धा पौष्टिक आहे. हे थंडीसाठी आवर्जून करणं आणि खाणं ह्याच्यात खूप सात्विकता आहे. आणि बाळंतीण बाईसुद्धा तिलासुद्धा हे खाल्लेलं खूप चांगलं, लहान मुलांसाठी सुद्धा खूप चांगलं. आणि जिरे आणि बडीशेप टाकलेलं आहे त्यामुळं अतिशय उत्तम झालेलं आहे. मस्त असेच चमचमीत आणि झणझणीत व्हिडिओ पाहण्यासाठी, रेसिपी खाण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, बेल आयकॉन. धन्यवाद. नमस्कार, यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी सविता लबडे. तर आज आपल्याला हुलग्याच्या पिठाचं गोड सूप बनवायचं आहे. तर हे सूप पौष्टिक आहे आणि बाळंतबाईला हे नक्की दिलं पाहिजे. आपण सुद्धा सर्वांनी थंडीमध्ये हे पिलं पाहिजे रोज सकाळी गरमागरम. तर मी 2 चमचे हे हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. मोठा चमचा होता आपला, मोठ्या चमचा भरून मी पीठ घेतलेलं होतं. याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं तरी चालतं थोडंसं, पण आता हुलग्याचंच घेतलेलं आहे मी. गोड सूप बनवायचं आहे ना. तर बघा, छान वास यायला लागलेला आहे. खमंग असं पीठ भाजून झालेलं आहे. आता हे मी काढून घेते. आता त्याच कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि इथे मी बडीशेप आणि 2-3 मेथीचे दाणे टाकून याची पावडर करून घेतलेली आहे. जिरे आणि गूळ घेतले. तर इथे हे टाकून घ्यायचे. ते पाणी टाकायचं 1 ग्लास. अगदी चिमूटभर मीठ टाकायचंय, कारण गोड आणि मिठाच्या याने गोडवा खेचून घेतो, म्हणून आपण थोडंसं एकदम चिमूटभर पीठ टाकायचंय चवीनुसार. हा गोळ घेतलेला आहे मी. हा गोळ पण याच्यामध्ये टाकून उकळून घ्यायचा आहे. उकळी येईपर्यंत वाट बघायची. मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण पीठ घट्ट नको व्हायला म्हणून 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याची उकळी येण्याची वाट बघूया. हे बघा, याला उकळी आलेली आहे. आता मी पीठ जे भाजून घेतलेले ते टाकून घ्यायचे. गोळे होऊन द्यायचे नाही. झटपट असे गुळाचं गोड सूप तयार झालेलं आहे. आणि गुळच वापरायचा, साखरेचा नाही करायचा. गुळ हा पौष्टिक आहे आणि हुलग्याचं पीठ सुद्धा पौष्टिक आहे. बाळंत प्यायला तर खूपच चांगलं. आणि आपण सुद्धा रोज सकाळी सकाळी गरमागरम सूप पिलं तर खूप उत्तम, शरीरासाठी खूप चांगलं असतं. थंडीमध्ये उष्णता हे आपल्याला मिळालं पाहिजे, काहीतरी गरम आहार. छान सूप तयार झालेलं आहे. हे बघा, खूप छान शिजलेलं आहे. आता आपण काढून घेणार आहे. गरमागरम आपलं हे गोड सूप आपलं हे गोड हुलग्याचं सूप तयार झालेलं आहे. याला बुळगं म्हणतात किंवा सूप म्हटलं तरी चालेल. बघा, खूप सुंदर झालेलं आहे आणि घट्ट पण नाही झालेलं. हे गरमागरम सूप थंडीच्या दिवशी खाल्लं चांगलं आवर्जून तर खूप छान. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, बेल आयकॉनवर प्रेस करत चला. मस्त खा, स्वस्त राहा. आणि माझे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा.